स्टार्ट. आमच्या आजच्या बजेटची स्थिती कमाई 50 पैसे व खर्च 1 रुपया अशी आहे. ही अवस्था आता संपुष्टात येणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्थमंत्री यांनी नवनव्या योजना अंमलात आणण्याची तयारी व्यक्त केली आहे. व्यापारी उद्योजक यासोबतच शेतकऱ्यांनाही आर्थिक धोरणाच्या बाबतीत विश्वासात घेण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात ग्राहक चळवळीने केलेली ग्राहक संघटनांना विश्वासात घेण्याची मागणी समर्थनीय ठरते. गेल्या काही वर्षांपासून भारतात उदयास आलेली ग्राहक चळवळ ही व्यापारी, उद्योजक किंवा कामगार यांच्याप्रमाणे स्वतःच्या लाभासाठी काही मागणारी नसल्याने, तसेच ग्राहकांची मागणी ही सर्व घटकांचीच मागणी होत असल्याने आर्थिक धोरण निश्चित करताना ग्राहक प्रतिनिधींना विश्वासात घेण्याची मागणी अधिक वजन राखते. त्याचा विचार व्हावयास हवा. कर पद्धतीचा पुनर्विचार करण्याची ग्राहक पंचायतची मागणीसुद्धा तशीच महत्त्वाची व मूलगामी आहे. वाढता कारभार, सुरू असणारा अनुत्पादक व अवास्तव खर्च, कर चोरीचे प्रकार यामुळे नागरिकांत संताप धुमसत आहे. राष्ट्राची गरज म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या दशकात आपण अप्रत्यक्ष कर पद्धती स्वीकारली. ती स्वीकारताना तेव्हाचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी ही तात्पुरती बाब असल्याचे म्हटले होते. 10% अप्रत्यक्ष कर व 90% प्रत्यक्ष कर असे आदर्श कर प्रमाण असावे असे मत त्यांनी व्यक्त केले होते व हळूहळू सध्याचे अप्रत्यक्ष करांचे प्रमाण कमी करून 75% प्रत्यक्ष कर व 25% अप्रत्यक्ष कर अशी वाटचाल करावयाचा मनोदय त्यावेळी त्यांनी व्यक्त केला होता. आज प्रत्यक्षात त्याच्या उलटे आहे. कर बुडव्यांचे वाढते प्रमाण आहे. सर्वसामान्यांकडून ग्राहक या नात्याने प्रत्येक उपभोग्य वस्तूवर अप्रत्यक्ष करापोटी बरीच रक्कम वसूल केली जाते, पण प्रत्यक्षात खजिन्यात ती रक्कम जमा होतेच असे नाही. त्यातूनच बेहिशेबी पैशाची अर्थव्यवस्था वाढली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पंचायतने प्रत्यक्ष कर पद्धतीचा अंमल व्हावा अशी मूलगामी मागणी केली आहे. पैशातून राष्ट्र उभारणी होत आहे ही जाणीव त्यातून वाढीस लागेल. त्यासाठी राष्ट्रीय वृत्तीला आवाहन करणारी ज्या कारणासाठी कर घेतला गेला तो त्याच कारणासाठी खर्च झाला किंवा नाही याचा हिशेब विचारण्याचा करदात्याला अधिकार असणारी कर पद्धती असावी, असे या मागणीचे स्वरूप आहे. हे सारे असले तरी अल्टिमेटम किंवा निर्वाणीचा इशारा या शब्दाचा वापर ग्राहक चळवळीबाबत चिंता निर्माण करणारा वाटतो. स्टॉप.